तर सन्माननीय विश्वासजी पाटील आणि यस बल्लेबाज जा रहे कपिल जी परदेशी और विश्वास जी पाटिल मैदान के अंदर दो बल्लेबाज पहुंच चुके चिंचपाड़ा के 11:17 एक शानदार स्कोर हमारे उमेश भोईर इनके गांव की टीम चिंचपाड़ा। लेकिन कामोडी टीम का अब प्लानिंग कैसा होगा? 5 ओवर का मुकाबला है। आणि या मॅच नंतर पुढील मॅच असेल लेट नितीन जुवेकर 11 विचुंबे वर्सेस श्री मल्लंगड वावंजे अशी मॅच असेल। सामना 4 षटकांचा असेल। सेकंड राऊंडचा पहिला सामना विनर वर्सेस विनर कैलासाची नितीन जुवेकर 11 विचुंबे वर्सेस श्री मल्लंगड वावंजे अशी मॅच असेल। मॅच क्रमांक फर्स्ट राऊंडची सेकंड राऊंडची पहिली मॅच आपल्या भेटीसाठी येईल। अर्थात सेमीफाइनल मैच डायरेक्ट थी बिल्कुल। तो सेमीफाइनल का मुकाबला है लेट नितिन जुवेकर 11 विचुंबे बनाम श्री मलंगड वावंजे के बीच होगा। भैरवनाथ ट्रॉफी 40+ का पहला सेमीफाइनल। और बॉलिंग मार्ग पर गेंदबाज है सुलक्षण भोईर उर्फ जिन्हें कहते लारा और पहली गेंद लारा की सामना करेंगे कपिल। बाप के विश्वास सामने और विश्वास ने शॉट एक्स्ट्रा कर खेला और खराब से तक्षण एक दूसरा पूरा हो चुका है। गुड रनिंग बिटवीन द विकेट, खराब थ्रो और ये तीसरा मगर 2 ही रन। शॉट एक्स्ट्रा कर के ऊपर जरूरी स्ट्रोक को खेला था लेकिन थोड़ा सा तक्षण फंबल हुआ इसीलिए 2 रन इकट्ठा किया। 2 के साथ देखा जाए तो चिंचपाड़ा टीम का खाता ओपन, बल्लेबाज और टीम का स्कोर 2। स्कोर 2 यानी कि 2 रन। लेफ्ट आर्म राउंड विकेट से बैकफुट जाकर इस बार फिर से गेंद को खेल दिया है। लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद आई है। एक सिंगल जरूर मिलेगा और ये इस बार दूसरे के लिए मगर एक ही सिंगल और एक सिंगल के साथ स्कोर आगे 3 के घर में। पहला ओवर जारी है। 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है। बाकी खिलाड़ी अंडर 1 पॉइंट, एक कवर है, एक शॉट टर्न मैन, शॉट एक्स्ट्रा कवर, शॉट पॉइंट लेग, शॉट स्क्वायर लेग और एक मिड ऑन है और एक खिलाड़ी डीप मिड विकेट है लॉन्ग ऑफ के ऊपर है। और चलिए लकड़ा तितर बितर घुस गई बॉल अंदर देखिए और इसी के साथ देखा जाए तो बल्लेबाज वापस जा रहे जिनका नाम है कपिल। इस बार देखा जाए अंडा लेके बैक टू द डगआउट। चिंचपाड़ा टीम का स्कोर 3, लॉस ऑफ 1 डीजे। बाप्पा हाँ मोरिया। और पहला झटका और नए बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे निवृत्ति केनी जो अंपायर से गार्ड लेके खेलेंगे। आसमान खाली और आसमान में चंद्र है, चंद्र आए साक्षीला। 3 स्कोर। सुलक्षण भोईर ये देखिए बल्ले के ऊपर जरूर लग चुके, सिंगल मिलेगा। सिंगल चुराया इस बार देखा जाए या निवृत्ति केनी ने और एक सिंगल के साथ खुद का खाता ओपन किया और टीम का स्कोर आगे बढ़ा दिया। स्कोर पहुंचा या चिंचपाड़ा का 4।
इनकी 5वीं बॉल होगी इस ओवर की, फर्स्ट ओवर की। विश्वास साहब ने दैट अपील की थी, अंपायर सहमत नहीं इस अपील के लिए, खारिज कर दिया इस अपील को। लेकिन सिंगल के रूप में, लेग बाई के रूप में 1 रन होगा और अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे पहुंच चुका है 5 रन। अंतिम बॉल, आखिरी गेंद फर्स्ट ओवर की, शेवटचा चेंडू। बाहर की गेंदबाजी, राइट आर्म लेफ्ट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी, और एक बार फिर से बैकफुट जाकर इस गेंद को खेल दिया है, सिंगल जरूर मिलेगा। और इसी के साथ ये पहला ओवर खत्म हो चुका है और पहले ओवर के समाप्ति के बाद हम देख सकते चिंतपड़ा टीम का स्कोर है 6, लॉस ऑफ इस बार देखा है 1 विकेट। दीजिए और कोटे का पहला पारी का ये दूसरा मैंडेटरी पावर पे 3 खिलाड़ी गज के बाहर होंगे। लेकिन बॉलर आ चुके बॉलिंग मार्ग पर, जिनका नाम है गजानन गोवारी। गजानन गोवारी किस तरह से गेंदबाजी करेंगे देखना पड़ेगा। पंडित गोवारी, सागर पाटिल को थोड़ी जानकारी कम और बक ज्यादा होता है, इंसान है, उन्हें लगा होगा कि वही आए होंगे, लेकिन जब बॉलिंग ट्रैक के ऊपर देखा तो गेंदबाज पंडित थे। 24 बॉल से होता है, कुछ टेंशन नहीं। तुम्हारा क्या हुआ, तुम्हारा आवाज निकाल निकाल के पोपट खा, तुम्हारा पोपट ही बन गए सब। और देखिए दुबई से हमारे 24 इवेंट के सरदार संदेश पाटिल साहब मौजूद है। कनेक्शन नहीं मिल रहा है उनका, रेंज में कम है वो। देखिए दाढ़ी बीड़ी बना करके से टकाटक दुबई में काम करो, परफेक्ट हो जाए, बल्ले बल्ले। हमारे इलाके में इस बार कल तो हमारे साथ थे, उपविजेता टीम उनकी बन चुकी है। अच्छी बॉल, बहुत ही गुड डिलीवरी। देखिए कोई रन नहीं, पंडित की बहुत ही बढ़िया बॉल, सीधी गेंद छकमा देकर ये देखिए उनके साथीदार भी पहुंच चुके। थोड़ा सा इस बार देखा जाए नेटवर्क नहीं चल रहा है, लेकिन अगली बॉल इस बार ड्राइव किया, ऑन साइड के ऊपर सिंगल मिलेगा। मिड विकेट के ऊपर संजय महात्री गेंद को उठाने जा रहे, थ्रो आया, इस बार देखा जाए सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ चिंतपड़ा टीम का स्कोर आगे बढ़ता है 7 रन। पहले 5 रात, आज 6ठी, कल 7 और परसों 8। कांचन पालकर तमो बम्बो डायरेक्ट मुंबई में घर जाते हैं, फिर शाम को आते हैं। कल होंगे प्रवीण जी गायकर। और अच्छी बॉल का क्रॉस लाइन खेलने की कोशिश की थी, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं है। प्रवीण दुगाड़े हमेशा कहते देखो जानो परख और मारो, देख के मारो, ऐसा ही बल्ला हवास में चलाने से कुछ फायदा नहीं है। फील्डिंग में परिवर्तन चल रहा है जरूर। विश्वास सामने, एक विश्वास ने बल्लेबाजी की थी जो शतक इकट्ठा किया था हिमांशु इंटरप्राइजेस के खिलाफ। इस बार फुल लेन की बॉल पैड और बैट के बीच में, बैक टू द बॉलर खेला है। पंडित जी की अच्छी गेंदबाजी, इस बार पंडित जी मौका नहीं दे रहे बल्लेबाजों को, शानदार गेंदबाजी कर रहे हैं। विश्वास को उन्होंने इस बार देखा जब बांध के रखा है, विश्वास के पैर में उन्होंने जंजीर फेंकी हुई है। आखिरी 2 बॉल शेष इस दूसरी ओवर की। राइट आर्म राउंड विकेट से शॉट ऑफ पोल किया है हवा में, लेकिन संजय मात्रे मौजूद है वहां मिड विकेट के एरिया में।
सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे। 8 के घर में 1 विकेट के नुकसान पे चिंचपड़ा टीम और कामोडी टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला किया। कामोडी टीम के पैकर है संतोष भगत साहब नौपाड़ा के जो उद्योजक है और ये लॉब की हवा में उड़ाया। कोई फील्डर मौजूद ला रहा है गेंद को उठाने के लिए। लंघन के क्षेत्र में गेंद को फील्ड मिलेंगे। इस गेंद के ऊपर लगभग देखा जाए 2 रन। 2 रनों के साथ चिंचपड़ा टीम का स्कोर आगे 10 रन। ओव्हर की समाप्ती 2 षटकानंतर चिंचपड़ा संघाची धावसंख्या 10, 1 गडी बाद 10। अभी तक 18 बॉल का खेल शेष है। कप्तान किसी को इस्तेमाल करेंगे देखना पड़ेगा। तब तक लाइट सुनते समुद्र संगीत। परफेक्ट टाइम के ऊपर ये गाने सभी लोग संगीत का आनंद ले रहे। तो सुलक्षण भोईर एक बार फिर से कोटे का दूसरा और पारी का ये तीसरा ओवर लेके आ रहे। एक खिलाड़ी गली में है, एक खिलाड़ी पॉइंट के क्षेत्र में एक शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर है, एक शॉट पॉइंट लेके ऊपर है लारा और जड़ में गेंद आई थी जरूर। एक सिंगल के साथ हम देख सकते तो इस बोर्ड के ऊपर टोटल रन बन चुके इस बार चिंचपड़ा टीम का 11, 81 रन। 1 विकेट के नुकसान पे 5 गेंदे अभी तक मेरे हिसाब से शेष है सुलक्षण भोईर के। बिल्कुल काम पहला करो उसके बाद क्रिकेट खेलो। अभी वीडियो ज्यादा वायरल हो चुकी। क्या बॉल देगी। गति का मिश्रण मोहम्मद सैमी और जसप्रीत बुमराह की याद दिलाई। खतरनाक बॉल वाइड यॉर्कर देगी। क्रिकेट का ब्रह्मास्त्र है, अनादिकाल तक चलने वाला है। और ये सुलक्षण भोईर देखिए क्या गेंदबाजी करे अपनी टीम के लिए। आखिरी 4 बॉल शेष इस तीसरी ओवर की। इस बार चेंजेस ऑफ पेस, गति परिवर्तन वाली गेंद देगी। गुड लेंथ स्पॉट के ऊपर गेंद थी। टप्पा पड़ने के बाद गेंद ने उछाल लिया। बल्लेबाज ना समझ सके, उन्होंने मिड विकेट के ऊपर खेलने का प्रयास किया था और मंसूबा भी फेल हुआ। 11 स्कोर, आखिरी 3 गेंदें शेष। बिल्कुल सुलक्षण भोईर के सुपुत्र भी अच्छे बन चुके हैं, इसे सागर पाटिल कर रहे। और इस बार लॉब की हवा में गैप में गेंद है। मिड विकेट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे। 1 और इसी के साथ दूसरा 2 और तीसरा हो सकता है क्या खराब से तृषण कामोडी टीम द्वारा। और 3 रनों के साथ स्कोर पहुंचा है 14 के घर में। आखिरी 2 बॉल शेष तीसरी ओवर की। फर्स्ट राउंड का आखिरी मैच है। सेमीफाइनल का फर्स्ट मुकाबला लेट नितिन जुवेकर इलोन वित्सुम्बे बनाम श्री मलंगड़ वावंजे के बीच होगा। पहला सेमीफाइनल। सुलक्षण की 5वीं डिलीवरी और पिच बॉल है। इस बार हवा में जरूर मुश्किल है कैच, लेकिन 1 सिंगल और इसी के साथ 2 और 2 के साथ देखा जब चिंचपड़ा टीम का स्कोर आगे। वन शॉट है नहीं तो 2 के साथ स्कोर आगे। 16 रन। आखिरी बॉल शेष इस तीसरे ओवर की। अंतिम बॉल शेष। और शॉट अच्छा है, सामने स्ट्रोक
लेकिन गेंद लॉन्ग ऑन के क्षेत्र में एक और रन का मौका, आउट। विकेट नंबर दूसरा ड्रेसिंग रूम में बल्लेबाज वापस आ रहे जिनका नाम है मेरे हिसाब से निवृत्ति, जो अपनी टीम के लिए उन्होंने लगभग देखा जाए 5 और 3 8 रनों का योगदान दिया है। और दूसरा विकेट गिरता हुआ यहां देखा जाए तो चिनपड़ा टीम का स्कोर दीजिए। तो यानी कि देख सकते हैं इस बार देखा जाए 16 पे ये यहाँ विकेट गिर चुका है। और नए गेंदबाज विनोद मात्रे और बल्लेबाज का आगमन हो चुका है मिस्टर प्रवीण, यानी कि उर्फ चाचू, छोटे कद के खिलाड़ी। उनकी वो कैप जब उन्होंने पहनी है तो हमें गुंडप्पा विश्वनाथ साहब जी की याद आ गई, हमें डेविड बून जी की याद आ गई। सत्रह और इस बार देखा जाए मिड विकेट के एरिया में, लेकिन लॉन्ग ऑन खिलाड़ी गेंद को उठाते समय दूसरे के लिए भाग रहे, खतरा खतरा खतरा, आउट चाचो। बड़ा रन लेने की तैयारी की थी, लेकिन थ्रो डायरेक्ट विकेट कीपर के पास आया और ऐसे रात में वो क्रीज के अंदर पहुंचे नहीं है, इसलिए विकेट कीपर ने चतुराई के साथ उन्हें रन आउट कर दिया। स्कोर 18, लगभग देखा जाए 3 विकेट के नुकसान पे। विनोद कोटे का इस बार देखा जाए यहां पहला और टीम का चौथा ओवर जारी है। 18 पे स्कोर। देखिए हमारे अविनाश जी और उनके साथ अजित भोईर जी, जिन्हें कैमरामैन ने कैद किया है। और एक बार सिंगल जरूर मिलेगा शॉर्ट टर्म मैन के क्षेत्र में। कंचन पालकर साहब जी ने कह दिया कि ऐसी मिठास दोस्ती कब आ जाएगी, तो उन्होंने कैमरे के अंदर लिए हैं, क्योंकि जानते हैं कल इस मैदान के ऊपर एक ही काम करना है, तुम्हारा ठोकम ठोक और हमारा ओपनर खटैक। साल में होली एक ही बार आती है। और ये देखिए वाइड मांग रहे थे, 24 तारीख को होली, कालिया खाएगा गोली और पारगांव का सागर पाटिल खाएगा पोली। आणि आमचे सन्मान्य बळीशेठ पाटील साहेब रवाना होतात। यह सिंगल जरूर मिलेगा, एक दूसरे के लिए भागो, अभी भागो, भाग मिलका, शाबाश। असत्य है, 2 के साथ स्कोर आगे 21। जब कांचन पालकर जी स्कोरिंग के लिए होते हैं और 24 इवेंट की जब इवेंट होता है, यानी कि उनका चैनल, तो उनकी ताकत और बढ़ जाती है, क्योंकि उनके पास चांबो, लेकिन स्कोरर का कांचन पालकर जी, तो बड़ा मजा आ जाता है। और दिशा देने के चक्कर में चले गए थे। और ये गेंद डॉट चली गई। इस ओवर की आखिरी गेंद शेष, अंतिम बॉल है। बेलपाड़ा गांव के दामाद है वो खुद, हंस रहे। और ये गेंद वाइड है, ये गेंद खराब है। इसे दशरथ पाटिल कहते हैं नरकातला चेंडू, नासका चेंडू। यस बेस्ट बल्लेबाज के लिए चांबो को कल बाइसिकल मिली थी।
और उन्होंने कांचन पालकर साहब इनके सुपुत्र को दिया, उसका नाम है रून। ओवर की समाप्ति और ये बड़ा मजा आया है। और इसी के साथ आखिरी 6 गेंदे शेष। स्लॉग और डेथ हो रही, हनामारी का ओवर है, लास्ट ओवर है, कुटाकुटी का ओवर है, लास्ट में ब्लास्ट करना है। और मिथुन चक्रवर्ती जी इसे कहते ओवर में डिशुम डिशुम। पहले ओवर में 6, दूसरे ओवर में 4, तीसरे ओवर में 7 और चौथे ओवर में 5। गजानन आखिरी गेंदबाज। गजानन बायर, गजानन साहब तुम गए डायरेक्ट बाहर और अंदर बल्लेबाज जो है सुरक्षित स्थिति में, जिनका नाम है विश्वनाथ। ठोक। शॉर्ट ऑफ लेंथ थी, मराठी में इसे कहते हैं आखू टप्प्याचा बॉल, हिंदी में कहावत है आ बैल मुझे मार। ऐसा फटका दिया ना मानो गजानन साहब बाहर उड़ गए। 6 के साथ स्कोर पहुंचा है 28 के घर में। 28 चिंतपाड़ा टीम का स्कोर। आखिरी 5 गेंदे शेष और विश्वनाथ के बल्ले से दमदार छक्का आया। थोड़े से गर्म हुए कामोटे वाले, क्योंकि शॉर्ट बॉल आई ना तो ऐसा होता ही। क्रिकेट का खेल ही ऐसा है, तुम कई गेंदे सही डालेंगे तो बल्लेबाज की बोलती बंद होती है, लेकिन शॉर्ट बॉल के ऊपर शानदार छक्का। इस बार प्रॉपर टाइमिंग नहीं है, कैच इट, लेकिन कॉल नहीं है। एक और ये दूसरा हो सकता है क्या? और अंपायर क्या है? अंपायर जो हमारे साथी है, उन्होंने चौकट की फेम मारी और कह दिया तुम जाने 24 वाले, तुम्हारा काम जाने। मैं तो इस कलयुग में रिस्क लेने वाला नहीं हूं। अब अजीत जी भोईर देखेंगे बल्लेबाज पहुंचे नहीं पहुंचे, और बल्लेबाज 100% ओ यू टी खड़ाक दीजिए। और पहला रन मिला, दूसरे के लिए आउट हो चुके हैं। स्कोर 29। विकेट मैदान से बाहर चले गए 4। इस ओवर की 4 गेंदें शेष है। आखिरी ओवर चल रहा है। नेक्स्ट मैच यानी कि सेमीफाइनल का मुकाबला लेट नितिन जुवेकर 11 विसुंबे बनाम श्री मलंगड़ वामन जी कप्तान को सूचना है और विसुंबे कप्तान को कि आप टॉस करने के लिए आई है फर्स्ट सेमीफाइनल मैच। और बिल्कुल भैरवनाथ टीम के एक जबरदस्त खिलाड़ी, खुद कप्तान हमारे इस बार देखा जाए अजीत जी भोईर मौजूद है। जॉन टी मात्रे उनकी जोड़ी काफी बढ़िया फेमस है। आप देखते रहते रायगढ़ प्रीमियर लीग जब में आते हैं तो एक दूसरे के साथ, ये स्ट्रोक अच्छा है लेकिन फील्डर मौजूद है। एक और खतरा है, खतरा। और अंपायर क्या है? यस, अंपायर खुद कह रहे कि मैं ऊपर आ रहा हूं, यानी कि टीवी अंपायर के पास इस बार निर्णय। और देखिए डिसीजन पेंडिंग है, फैसला करेंगे 24 इवेंट के हमारे राज भाई। और नॉट आउट जो हमारे यहाँ है, हम उन्होंने कह दिया कि बल्लेबाज सुरक्षित स्थिति में, उनकी नजर कितनी परपड़े देखिए, उतनी दुर्वाली छोर से उन्हें देखा कि बल्लेबाज आउट नहीं है। आज नजर ऐसी है तो जवानी में कैसी होगी।
और टीम का स्कोर 31 है, वो है बात। यस, सांगदे गोवारी साहब, आपका हार्दिक स्वागत। और आपका मुझे तो उम्र हो चुकी 54। मैं जानता हूं ना, मैं ज्योतिष है, लेकिन ये क्या हुआ, इनके गांव में देखा, भविष्य तो खराब निकला। लेकिन हमारे साथ हमारे पारगांव के पोपट पूरी तरह से जो आवाज निकालते वो सागर जी मौजूद है। 32 स्कोर, ऊंचाई का छक्का, काली रात का आसमानी छक्का, गेंद भूमंडल से तारामंडल। स्कोर 38। एक बार फिर से जोरदार प्रहार किया, सिंगल मिलेगा, दूसरा रन हो सकता है पूरा, हो सकता है, भागो। और इसी के साथ ये दूसरा रन पूरा, क्योंकि सुलक्षण बोई लारा लॉन्गॉन के ऊपर थी, गेंद शॉट मिडान के क्षेत्र में थी, अंतर बहुत था। वो कवर करते समय इस बार देखा बल्लेबाज 2 रन इकट्ठा किया, पहली इनिंग खत्म हो गई। निर्धारित 5 ओवर में चिंतपड़ा टीम का स्कोर पहुंचा है 40 और जीतने के लिए कामड़ा टीम को चाहिए 30 बॉल में 41, यानी कि 41 रनों का टारगेट है। कौन जीतेगा कौन हारेगा वक्त बताएगा, लेकिन टॉस करने के लिए लेट नितिन जुवेकर इलन विसुंबे बनाम सी मलंगड़ 52-40 सेमीफाइनल का फर्स्ट मैच है। लेकिन कामड़ा की बल्लेबाजी कैसी, चिंतपड़ा की गेंदबाजी कैसी, इसका सीधा विवरण सुनिए सागर पाटिल की जुबानी और के कहानी। कमांड जी। एक्केचाळीसचा टार्गेट आहे 30 चेंडूमध्ये। शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आल्यात चिंचपाडा संघाचा। चेंडू द्यायचे आहेत, 41चं टार्गेट आहे 30 चेंडूमध्ये। अप्रतिम सामना आहे। एका बाजूला संजय म्हात्रे, सचिन आणि प्रतोष असे सलामीचे फलंदाज। पहिला बघितला तर चिंचपाडा संघाच्या धावा कमी होत्या, जसं सासूरवाडीचं गाणे लावलं तसं मात्र धावांचा जल्लोष पाहायला मिळाला आणि धावसंख्या झाली ती मात्र 40 आणि 41चं टार्गेट। A1 जोडी विनायक म्हात्रे आणि बिडी शेठ पाटील, बॉडी बिल्डर आहेत, अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये दमदार संघाने कामगिरी चांगली केली। कॅप्टन सुमित डोंगरेने चांगली कामगिरी केली। मिस्टर 360 सुमित डोंगरे 2 वर्ष चॅम्पियन। अविनाश पाटील पण त्या संघामध्ये असतात। टॉस साठी जायचं आहे अमितजी म्हात्रे सर, आपण टॉस करून घ्या। वावंजे आणि
पाटील हे अतिशय जबरदस्त आयोजक भैरवनाथ 40+ मास्टर विचुंबे स्वप्नील कांबलेचा गाव आणि या गावात ही स्पर्धा चालू आहे। भैरवनाथ क्रिकेट संघ विचुंबे अचित भोईर, अतुल भोईर, राम भाऊ पाटील, अविनाश पाटील आणि नाना भोईर, अशिकेश भोईर या गावातील सर्व तारे सितारे हिरे आज मात्र सामन्याचा आनंद घेतात। गारगार थंडीमध्ये रणरणत्या या गारगार वातावरणामध्ये सर्व सामन्याचा आनंद घेतात। सलामीचे फलंदाज आलेत आणि सलामीचा गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांगित पहिलं षटक हाताळण्यासाठी कालबेर वॉटर सोल्युशनचे प्रोप्रायटर विकास शेट केळी यांच्या हातामध्ये चेंडू। 41 टार्गेट आहे। जबरदस्त दमदार व्यक्तिमत्व, दमदार आयोजक। पहिला चेंडू डावखोरा गोलंदाज सन्मान दिला चेंडूला बघा। बॅट टू द बॅलर। अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम क्षेत्ररक्षण। कंबर कसावी लागेल, घाम घालावे लागेल, प्रयत्न करावे लागतील, रक्ताचं पाणी पाणी करावे लागेल। प्रश्न असणार आहे 40+ ही ट्रॉफी कोण घेऊन जाणार? वावंजे संघाने टॉस जिंकलेला आहे। प्रवीण भाऊ पाटील आपला निर्णय कळवा। पुढचा चेंडू अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय। विकास शेटकेळी काय जबरदस्त व्हेरिएशन बघा। गती परिवर्तन झालं, चेंडूची गती पहा, चेंडूचा वेग पहा, चेंडूची मर्यादा पहा, बॅलन्स पहा। डावखुरा गोलंदाज नेहमी डोकेदुखी असतोय समोरच्या संघासाठी। तसा उस्मान पटेलसाठी कमलाकर पाटील हा डोकेदुखी, तसा मात्र विकास केणी या संघासाठी डोकेदुखी। अप्रतिम कामगिरी, जबरदस्त। रायगढ़ का टाइगर एक तरफ है कामोट है तो दूसरी तरफ है चिंचपाड़ा। पुन्हा एकदा झेल उडाला बघूया। दॅट्स अ व्हेरी गुड कॅच, कॅच ऑफ द डे, कॉटन बॉल। ना अपशकुन लचांड लटांबर पहिलं लपड, पहिलं झेंगट पाठी बघ, पहिलाच मुतखडा बाजूला। नवीन फलंदाज मैदानामध्ये सचिन पाटील। एक सचिन बाद झाला, दुसरा सचिन आतमध्ये। काय घाबरायचे कारण नाही, तुमच्याकडे संजय म्हात्रे सारखा वाघ अजून शेष आहे। ये खेल नहीं बच्चों का, यहाँ पे तेल निकलता है अच्छा अच्छों का। ये क्रिकेट है, कुछ भी हो सकता है आखिरी गेंद तक। 41 टार्गेट आहे। द ग्रेट खल्ली कांचन पालकर उपसरपंच हिवाले। विचुंबे प्रीमियर लीगचे आयोजन पाहतो आपण, उद्या पाहणार आहोत। विकास शेटकेळीचा पुढचा चेंडू, वाह, यष्टीरक्षक सकला, गोलंदाजाने केलेली कामगिरी। पॉवर प्लेचं षटक कसं हाताळायचं, पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करायची, क्षेत्ररक्षकाने कशा प्रकारे साथ द्यायची, हे प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय। सुवर्ण संधी आहे, सर्व खेळाडूंना सुवर्ण संधी आहे, सर्व खेळाडूंसाठी पर्वणी आहे। 40+ स्पर्धा विचुंबे गावामध्ये नाईट भैरवनाथ विचुंबे चषकाचं आयोजन, नाईट मॅच बघा। अप्रतिम काय आयोजन आहे, काय नियोजन आहे, काय संयोजन आहे, काय ट्रॉफ्या आहेत। हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की अप्रतिम कामगिरी। अमर 41 टार्गेट आहे आणि अमर 5 चेंडू डॉट टाकलेत, निर्धाव टाकलेत। विकास शेटकेळी हाय गोलंदाज। पाहूया मेडल षटक ठरतोय का 40+ मध्ये? पहिला मेडल षटक टाकण्याचं मान मिळवतोय का हा गोलंदाज?
काल बेर वॉटर सोल्युशन सर्वांना प्रेमाने पाणी देतात, सर्वांना प्रेमाने आदराने पाणी पाजतात. आज मात्र फलंदाजांना पाणी पाजलंय ते मात्र विकास शेटकेनी याने 5 चेंडू मात्र निर्धाव फेकलेत. शेवटचा अंतिम चेंडू शेवट गोल करतील का बघूया. याच साठी केला होता आटस शेवटची गोड व्हावा. पुढचा चेंडू एकापेक्षा एक सरसाचे खेळाडू आहेत विसुंबे संघामध्ये. आज मात्र दहशत माजवली, दहशत गाजवली. डावखोरा फलंदाज, डावखोरा गोलंदाज, कोण कोणावर हाय होणार पाहूया मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त रंगतदार सामना. लाजला तो. पुढचा चेंडू जर गोलंदाजी आवडली असेल विकास शेटकेडी याची तर टाळ्यांचा प्रचंड करकराट. फक्त 7 चेंडू मध्ये पारमेच्या षटकामध्ये धाव दिली. फक्त आले फक्त 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 एक. अप्रतिम. अजितजी भैर साहेब सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. आमचे अतुल दादा सुद्धा सामन्याचा आनंद घेतात आणि अविनाश पाटील सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. A1 जोडी आहे विचुंब्याची जॉन्टी मात्र आणि अजितजी भैर. कांचनभाई पालकर सरकार स्कोरल आणि डीजे सँडी मॅडी सारखी जर साऊंड सिस्टम असेल ना तर समायोजन करायला घसा लागत नाही. अप्रतिम. आणि लाईव्ह 24 सारखे असेल ना संदेशजी पाटील यांच्यासारखी तर काय प्रश्नच येत नाही. क्वालिटी पर्सनॅलिटी काय असतं प्रचंड. रणरणत्या कालोखामध्ये पण सूर्यप्रकाश. अप्रतिम. वरती आपण पाहतो चंद्र आलाय आणि गोलंदाज कोण येते बघूया. चिंचपाडा संघाकडनं विकास केलेने दिले 1 धाव. 41चा टार्गेट आणि गोलंदाज आहेत कपिल परदेशी. गुरुवर्य समाज क्षेत्रामध्ये सुधीर दादा परदेशी यांचे बंधू कपिल परदेशी. टेनिस आणि लेदरचा बेतास बादशाह. दोन्ही गावसाड आहेत. अतुल भोईर अजित भोईर. पुढचा चेंडू या षटकात पडतोय. सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतं. डावखुरा फलंदाज अमर खेळण्यासाठी सज्ज होतोय. कपिलचा पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय कपिल परदेशी. अमरसाठी चेंडू पडला. चेंडू उंचावर आहे. झेल खाली स्वतः श्रीकांत भोपी धावतात आणि बघा एक जबरदस्त हुकमी गोलंदाज आहेत श्रीकांतजी भोपी आणि राहुल शेटकेणी. या संघामध्ये मात्र भरपूर बदल झालाय. चिंचपाडा संघामध्ये जशी CPL झाली चिंचपाडा प्रीमियर लीग तसं मात्र गोलंदाज फलंदाज बहरलेत. अप्रतिम. विचुंब्याचं मैदान आहे आणि भैरवनाथाची प्रचंड कृपा या गावावर आहे आणि या गावातील मान्यवरांवर आहे. अतिशय दमदार असं आयोजन पाहायला मिळतोय. भैरवनाथ ट्रॉफी 2024 शानदार पर्व. कपिलचा पुढचा चेंडू फुटता चेंडू थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. फुटवर्कचा वापर शेवटच्या क्षणाला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक अप्रतिम प्रयत्न करतात चिंचपाडाचे पण त्याचा फायदा मात्र घेतात कामोठा संघाचे फलंदाज. संघाची धावसंख्या धबकार लागतोय. 1 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या मात्र 5. 40 धावा काढल्यात. 41चं टार्गेट आहे. शेवटच्या षटकामध्ये मात्र धावा आल्यात. प्रवचन झालं, हरिपाठ झालं, कीर्तन झालं आणि आता मात्र भजनी भारूट चालू आहे विचुंबे गावामध्ये. डावखोरा फलंदाज आहे कपिल परदेशीच्या चेंडूची पाहणी करतोय अमर पाटील साहेब. रामशेठ घरात अतिशय धडाकेबंद आहेत. एक सामना जिंकला. कपिल परदेशींचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची इनरेस घेऊन जातोय. एक पळून धाव पूर्ण केलेली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. धावका धाव लागतात त्या मात्र 6.
अतिशय दमदार असे स्कोरर आहेत. प्रत्येक क्षणाची माहिती पुरवतात आमच्यापर्यंत. काल मात्र या मैदानावर मराठीचा बुलंद आवाज झलकला ग्राउंडवर. तारागावचा रोशन पाटील बेस्ट कॉमेंटेटर ते इथे उपस्थित होते. त्यांचं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. कपिलचा पुढचा चेंडू समोर फलंदाज प्रतोज. धन्यवाद शंकर पाटील साहेब. नंतर कॉल करतो तुम्हाला. शुभेच्छा आल्यात स्पर्धेला. कांचन पारकर यांचे साडो शंकर पाटील यांच्याकडनं स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. हार्दिक हार्दिक अभिनंदन. कपिल परदेशी यांचा पुढचा चेंडू धापक्का धावा लागला. त्या फक्त 6 धावा 41चं टार्गेट आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुढचा चेंडू धोरकास करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. किपर आपलं काम चोख बजावतोय. लेजंड खेळाडू विश्वास पाटील मॅनफॉर्म चिंचपाडा. या मैदानावर धावा होणं अतिशय महत्वाचे आहे. धावा येणं अतिशय महत्वाचं आहे. का तर दोन्ही संघांसाठी ही ट्रॉफी अतिशय महत्वाची आहे. जिंकणार तो पुढे जाणार, हारणार तो 365 दिवस वाट पाहणार या स्पर्धेची. पुन्हा एकदा मिडविकेट क्षेत्राकडे जोड ड्राईव्ह झाला. क्षेत्ररक्षक वेगाने येतो. ओ दॅट्स अ व्हेरी गुड कॅच. कॅच ऑफ द डे. जबरदस्त झेल. भरपूर कालावधीनंतर आल्यानंतर पुन्हा एकदा संजय म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. प्रत्यक्ष बाद झालाय. पूर्णपणे मदर आहे आणि ज्याच्याकडे क्षमता आहे, याच्याकडे टॅलेंट आहे, आमचे मित्र आणि जबरदस्त समालोचक आणि तेवढा ताकदीचा आवाज कामोड्याचे भाऊ म्हात्रे यांचे बंधू संजय म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे मदर आहे, पूर्णपणे धुरा आहे आणि पूर्णपणे जबाबदारी स्वीकारावी लागेल. आपल्या खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल. महाराजांनी आपल्याकडे जबाबदारी घेतली आणि गबिनी कावा करून अफजल खानाचा कोथला काढला बाहेर. आता मात्र कोण कोणावर हाई होणार. संजय म्हात्रे की त्यांना फाईट करणार. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये होतंय परिवर्तन. गोलंदाज आलेत विकास शेठ केळी. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक. 41चा टार्गेट आहे. धावा लागलात फक्त आणि फक्त 6. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. पहिल्या षटकामध्ये 1 धाव, 5 चेंडू निर्धाव. तोच गोलंदाज, ती दहशत, तो दरारा, ती ताकद. अमर पाटील हॅलो. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुढचा चेंडू जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. पॅडवर चेंडू आदळतोय आणि फलंदाज मात्र होतोय पायचीत बाद. खरोखरच रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. पण आता मात्र ही 40+ शान आणि 40+ जान. बघूया सुलक्षण भोईर कामोटे वाला मैदानामध्ये आला. A1 जोडी आहे मैदानामध्ये. एका बाजूला विराट कोहली तर दुसऱ्या बाजूला युवराज सिंग. असे 2 कामोट्याचे पठ्ठे उतरलेत. तर पाहूया काय होतोय.
41 धावांचं मापक असं आव्हान आहे या मैदानाच्या आतमध्ये 5 षटकामध्ये ठेवलंय आणि कामोठ्या संघाच्या धावा धापका लागल्यात फक्त आणि फक्त 6. चिंचपाडा संघाचा सुरुवातीला स्कोर फार डाऊन होता, त्याच्यानंतर जो गाडीने रिव्हर्स गिअर टाकला तो मात्र रन स्टॉप. 1 नंबर. विकास शेट केळी आणि त्यांचे मामाश्री कालुरामजी भोईर सामन्याचा अतिशय जवळून आनंद घेतात. खंदेरी उंदेरीला जाऊन आलेले आहेत, पुन्हा एकदा सामन्याचा आनंद घेतात. विकास शेट केळी जबरदस्त असे गोलंदाज आहेत. समोर फलंदाज सुलक्षण भोईर लारा आणि लास्ट सेकंडला संजयजी म्हात्रे कामोटे. कार्पेटराव चेंडू खेळून काढलाय बघा. राजेशजी केळी सुरेख असं क्षेत्ररक्षण करतात. उत्कृष्ट असे गायक आहेत, ज्याने गाणं पण काढलाय शिवनेरी किल्ल्यावरी ग. धावांचा डोंगर उभारलाय तो मात्र चिंचपाडा संघाने. धावा झाल्यात 7. अप्रतिम कामगिरी करावी लागेल. विश्वास पाटील काहीतरी कानमंत्र देतोय. विकास केणी यांना अप्रतिम यष्टीरक्षक आहे. दर्जेदार सामना आहे. भरपूर वर्ष क्रिकेटला दिलीत आणि 6:30 वाजता उठून चिंचपाडाच्या मैदानावर हे प्रॅक्टिससाठी असतात सर्व खेळाडू. आणि रामशेठ घरात वरचावला MPSC कॉलेज इथे प्रॅक्टिस करतात. अप्रतिम कामगिरी आहे. हार्डवर्क करावं लागतोय. आमचे रामभाऊ कर्रा स्पोर्ट्सच्या मैदानावर सकाळी असतात. भरत भाऊ पण कधी कधी जातात खेळण्यासाठी. अप्रतिम मेहनत आहे. प्रचंड आवड आहे क्रिकेटची, पण बॉडी बघितली ना, अप्रतिम. प्रवीण भाऊ पाटील आज मात्र पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. पाहूया विकास शेट केनियाचा पुढचा चेंडू. खेळ थोडा थांबलाय. क्षेत्ररक्षणामध्ये होते बदल. पोलीस मॅन विनोद भाऊ भोईर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. आज मात्र त्यांनी काल पुन्हा गाजवला, आज मात्र विसुंबा गाजवला, सर्वांची मने जिंकली. विकास एनीचा पुढचा चेंडू बघा. काय व्हेरिएशन आहे, काय गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक नियंत्रणाने गोलंदाजी. आणि राजेश केणी कौतुक करतो टाळ्या वाजवून. क्या बात आहे चाचू. कांबोट्यासारख्या संघाला मात्र विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडलंय. काय करावं काही समजत नाही. पहा, अतिशय जबरदस्त सामना, रंगतदार सामना, प्रेक्षकांची मने जिंकणारा सामना पाहायला मिळतोय. चिंचपाडा बनाम कांबोटे. पुढचा चेंडू मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. एकी दरम्यान दुरीमध्ये फेकी मात्र थोडीशी उशिरानं होतोय. बॅकअप मात्र चांगला मिळतोय. धाफलकावर धावा लागतात त्या मात्र आतापर्यंत स्कोर झालाय 8. 41चं टार्गेट आहे. 8 धावा धाफलकावर. बघा, एका बाजूला असेल याच्यानंतर वावंजे आणि त्यांच्याशी दोनात करेल तो मात्र नितीन जोईकर 11 विचुंबे संघ. घरच्या मैदानावर पाहुण्यांचं स्वागत केलं, आदर सन्मान केला, चहा पाणी केलं, नाश्ता दिला, सर्व काही दिलं. आणि आता मात्र बघूया कोण होणार या स्पर्धेमधला चॅम्पियन, कोण होणार रनर अप, पाहायला मिळेल थोड्याच कालावधीमध्ये. विकास शेट केणी यांचा पुढचा चेंडू 8 धावा धापलकावर. 3रं षटक प्रगतीपटावर. सुलक्षण भैरसाठी चेंडू पडतोय. बघा, पुन्हा एकदा चेंडू पॅटचा वेध घेतोय. काय गोलंदाजी आहे, काय व्हेरिएशन आहे, काय मर्यादा आहे, काय ती झाडी, काय ते मैदान, सर्व काही अगदी ओके मध्ये आहे. विचुंबेचं नवनिर्वाचित मैदान, भैरवनाथ मैदान विचुंबे. या मैदानाची स्तुती पाहिली, या मैदानाची रूपरेषा पाहिली तर अतिशय जबरदस्त आहे. आणि आयोजन मात्र पाहिलं तर सर्वांनी तोंडात बोटं घालतील असं आयोजन आहे. 1 नंबर आयोजन. आले किती गेले किती, उरून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार नाही. रामशेठ पाटील, भरतशेठ पाटील आणि प्रवीण भाऊचा दरारा अप्रतिम. विनोद भाऊचं नाव घेणं गरजेचं आहे बाबा, नाही तर कुठं अडवलं तर गाडी सुटणार नाही. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. बघा, अप्रतिम झेल पाहायला मिळाला आहे. थोडीशी चुकी याला माग पडली,
दरम्यान संजय भाद्रे बॅट टू द डगआउट. विकास केनीच्या 2 षटकामध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 4. वाह, काय गोलंदाजी झाली. आणि आता मात्र फिरकीचा जादूगर मास्टर माइंड जसप्रीत बुमराह सारखी गोलंदाजी करणारा श्रीकांत भोपी गोंदाच्या मोठ्यावर 41चं टार्गेट ठेवलंय. मात्र काय जबरदस्त गोलंदाजी झाली, अप्रतिम. नवीन फलंदाज पंडित दादा गोवारी वारंवार कानमंत्र देतात. चिंचपाडाचे सर्व खेळाडू मनोज दादा भोईर असतील, कपिल परदेशी असतील, श्रीकांत भोपे असतील, राहुल शेठ केणी असतील. निवृत्ती केणी या संघाचा निर्वाचित कर्णधार आहे. श्रीकांत भोपेच्या हातामध्ये चेंडू. वाह, काय गोलंदाजी आहे रे चिंचपाडा संघाने. आज मात्र ठरवलंय की इथपर्यंत आलं, काहीतरी करूनच जायचं, काहीतरी दाखवूनच जायचं आणि काहीतरी घेऊनच जायचं. हे मनस्तुमा मनामध्ये ठेवून चिंचपाडा संघ इथपर्यंत आलाय. कामोठा संघाला मात्र आज मात्र नमवायचं. शेवटचा चेंडू जोपर्यंत परत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही, काही होऊ शकतो. बघा, चेंडूने बॅटचा संपर्क येत नाही, चेंडू मात्र काही दिसत नाही, काही समजत नाही. कधी खाली राहतो, कधी वर उरतो, कधी खाली राहतो, कधी वर उरतो. अप्रतिम गोलंदाज श्रीकांत भोपी. हॅलो, परेश दादा पाटील साहेबांचं आगमन झालंय. सरसे स्वागत, मोस्ट वेलकम. एक दमदार व्यक्तिमत्व आहे आणि दिलदार आयोजक आहेत. बबलिंग वगैरे लावतात, WPL ला अतिशय दमदार आयोजन करतात. फुटा चेंडू पर्यंत घेता आला नाही बॅटवर आणि जातो माघारी. चला, कॅच ऑफ द डे. स्क्रीनवर चेक करा, विनोद भाऊने इशारा केलाय. हॅलो, हॅलो. नो चेंडू दर्शवलाय. फलंदाजाला देऊ नका मोका आणि गोलंदाज पाहून बिंदास ठोक ठोक ठोका. श्रीकांत भोपी फ्री हिटचा चेंडू असेल, सुवर्ण संधी, नामी संधी उपलब्ध झाली. स्कोर झालाय 11. जवळ जवळ सामन्यामध्ये पकड मजबूत केलेले आहे चिंचपाडा संघाने. याच्या पुढचा सामना अतिशय टफ फाईट, बिग फाईट, क्वालिफाईड सामना असेल. एका बाजूला असेल नितीन जोईकर 11 विचंबे आणि त्याचे दोनात करेल वावंजे संघ. काय गोलंदाजी होतोय श्रीकांतजी भोपी आणि एका बाजूला टाळ्यांचा प्रचार करकराट राजेशजी केणी उर्फ चाचू यांच्याकडनं. एका षटकाने दिल्या 2 षटकांमध्ये 4 धावा. श्रीकांत भोपी अजूनपर्यंत सुंदर अशी गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. शॉर्टपिच चेंडू, अप्रतिम कामगिरी. बघा, फेकी मात्र खराब. या षटकातील काय चेंडूचा खेळ बाकी आहे. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. धावा झाल्यात त्या मात्र 12. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळेल श्रीकांतजी भोपे यांचा. 41चं टार्गेट ठेवलं. मनोजदादा भोईर सुरक असं क्षेत्ररक्षण करतात. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. राहुल केणी, कपिल परदेशी, मनोजजी भोईर, विश्वास पाटील, चाचू केणी, श्रीकांत भोपी, निवृत्ती केणी.
पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. वारंवार निर्धाव चेंडू जातात. जेवढे निर्धाव चेंडू तेवढं मात्र विजयाच्या जवळ चिंचपाडा संघ. पुढचा चेंडू पाहायला मिळेल. डावखुरा फलंदाज सुलक्षण भोईर. आणि आता मात्र सुलक्षण भोईरच्या बॅट मधून चेंडू गेला सीमा पार. आला खणखणीत षटकार. अठरा धावा धावफलकावर लागल्यात. सहा चेंडू 23ची गरज. 6 चेंडू 23ची गरज. काही अशक्य नाही या मैदानावर. अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त मनामध्ये श्रद्धा असावी, सबुरी असावी. संजय म्हात्रेंनी फक्त झेल असा टॅप केला, झेल हातामध्ये काढून दिला आणि बॅट टू द पॅव्हिलियन. आराम करा आता. फक्त काय गरज नव्हती, परंतु गोलंदाज अतिशय चतुर आहे. 6 चेंडू 23ची गरज. तर गोलंदाज कोण येतं पाहूया. आणि गोलंदाज असतील MPASC कॉलेज गाजवणारे मनोजी भोईर. त्यांना वाटले की जिंकायला 1 धाव पाहिजे म्हणून त्याने चेंडू टॅप केला. सन्मान दिला चेंडूला संजय म्हात्रे यांनी. आणि आता विचार विनिमय करतात, काय करावं, मी काय चुकी केली. चुन चुन के लिया है सब खिलाड़ी को. मनोजी भोईर 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 23 धावा. पहिला चेंडू स्ट्राईक घेण्यासाठी धावलेत. एकाला व्हावं लागेल बाद, यावं लागेल माघारी. तू चल मैं आया. चेंडू आहे अवांतर. मग शिकार छह गेंदे 22 की दूरी. 6 चेंडू 22 धावा. फलंदाज सुनील गोवारे. अतिशय गारगार थंडीमध्ये मामा सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. ते पण आता करतात की काय केलं, काय झालं, कसं झालं मला पण माहित नाही. या फलंदाजावर ठेवला होता भरोसा, त्यानेच मात्र केली नाराजी. चिंचपाडा संघाचे सर्व खेळाडू खुश आहेत, सर्व ग्रामस्थ खुश आहेत, सर्व समस्त प्रेक्षकगण खुश आहेत. आणि चिंचपाडा संघाची आज कामगिरी चांगली राहिली. पुढचा चेंडू मनोजी भोईर यांचा. एक धाव पूर्ण. दुसरीसाठी प्रयत्न आहे. 2 धावा सहजगत्या पूर्ण. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावा लागतात त्या मात्र 21. 5 चेंडू 20 धावांची गरज. 5 चेंडू 20 धावा. अजूनपर्यंत सामना आहे. पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न की परमेश्वर. हुकला चुकला, फसला थकला, चेंडू गेला निर्धाव. 4 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. 4 में बनाने 20. हालांकि कहा जाए तो देखिए क्या होता है मैदान के अंदर. उठता चेंडू और लारा के बल्ले से या गेंद गई. गिलगिली चंपा खुशी रमा. या सबसे लंबा 6. तीन चेंडू 14चं समीकरण.
अजूनपर्यंत कोणी हारला नाही, कोणी जिंकला नाही, कारण शेवटचा चेंडू अजूनपर्यंत पडला नाही. काय होऊ शकतो, हे क्रिकेट आहे, अनुचिताने भरलेला खेळ. 3 चेंडू राहुल शेठ केळी बनवायचे आहेत 14 धावा. 3 चेंडू 14 धावा. जो जीता वही सिकंदर. प्रवीण भाई को भी मालूम है कि मैदान के अंदर कुछ भी हो सकता है. पाऊया. लारा के लिए गेंद थी, गेंद और भले का संपर्क कम हुआ, कभी नहीं हुआ, और ये डॉट गेंद. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि काढाचे आहेत 14 धावा. 2 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. भाऊ काय निर्णय आहे? 2 चेंडू 14चं समीकरण. अमित जी मात्रे पाजी कहा गए आप? पुन्हा एकदा सुलक्षण भैरचा बॅट मधून चेंडू येतोय. सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. आणि बघा अंतिम चेंडू. फलंदाज मात्र बाद. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. सर्वांना खेळाला संधी मिळाली. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आता 40+ मध्ये सर्वांना खेळायला संधी मिळत नाही. 2च खेळाडू असतात, कधी 1 ओव्हरची मॅच, कधी 2 ओव्हरची मॅच. म्हणजे इथे सर्वांना खेळायला संधी मिळाली. आयोजकांचा मनापासून धन्यवाद. नविश 11 विचुंबे संघाचे पुरस्कर्ते निलेशजी कांबळे यांनी आमच्या सारख्या समालोचकाला सुद्धा इथे पारितोषिके दिले आहेत. त्यांचं आम्ही सरसे स्वागत करतोय. आणि ते मात्र कैलासवासी नितीन जुवेकर 11 विचुंबे 40+ मास्टर आणि त्यांच्याशी दोनात करणार आहे तो मात्र वावंजे संघ. परेश भाई पाटील यांचा संघ वावंजे आणि रामभाऊ पाटील ब्रिटिशर पाटील यांचा संघ आहे विचुंबे. की आता बैलांच्या शर्यती सुरू होणार तर साला एकाने मला प्रश्न विचारला, मग टोनग्यांचे कधी होणार? अरे दादा, टोनगा जरी बैलापेक्षा टोनग्यामध्ये जी ताकद आहे बैलामध्ये नाही. म्हणून पहिले टोनग्याला का बडवायचे हे मामाने विचारा. कारण की तुम्हाला नवीन पिढीला माहिती नाही म्हणून टोनग्याच्या स्पर्धा ठेवत नाही. म्हणून यमाने टोनगा का निवडला, म्हैस का निवडली, बैल का निवडला? जरी काळा असला तरी पॉवरफुल आहे.